ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय 51वी ओवी अर्धवट झाली होती. ती पुन्हा आपण पाहू. भगवद्गीतेचा श्लोक 8वा 4था अध्याय सुरू झालेला होता. तो असा: परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. समगीत बाप्पासाहेबांच्या या श्लोकावर साधू सज्जन रक्षणा, दुष्ट पापांच्या दंडना, निज स्वधर्म. साधू सज्जन रक्षणा, दुष्ट पापांच्या दंडना, निज स्वधर्म स्थापना, प्रतियुगी ही धारणा. ते वेळी आपुल्याचे कैवारे, मी साकार होऊन अवतरेन. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. ते वेळी आपुल्याचे कैवारे. आत्मधर्माचे पाय बनले होते व अधर्म किंवा आपोआप गतिक धर्म ज्यावेळी जोर गतिक धर्माला ज्यावेळी जोर दिला जातो त्यावेळी मी आपल्या भक्तांच्या कैवाराने देह धारण करून अवतरतो आणि मग अज्ञान अंधकार घडून टाकतो. आपण भगवान अवतार केव्हा घेतो हे सर्व पाहत येतो आहोत. मागच्या वेळेस हे आपलं खूप बोलणं झालं याच्यावर. आता भगवान कंडिशन सांगतात, 8 सांगतात. मी येतो पण केव्हा. गेल्या वेळेस सांगितलं एखादी यशोदा दाखवा, एखादी देवकी दाखवा, जिने हजारो जन्म तपश्चर्या केली, त्यांच्या पोटी भगवान येत असत. आज देवकी आहे की नाही, यशोदा आहे की नाही माहिती नाही. आणि भगवंतानी यावं तर कसं यावं, अशा काही गोष्टी मी मागच्या वेळेस सांगितल्या. आता भगवान स्वतःचा नियम सांगताय, मी केव्हा येतो. ते वेळी आपुल्याचे कैवारे. आपुल्याचे कैवारे. भगवंतानी इथे शब्द भक्त वापरलेला नाही, हे खरंय. आपुल्याचे, पण मला जो आवडतो त्याच्या कैवारा करिता, मला जो आपला वाटतो त्याच्या कैवारा करिता. आता भगवंताला कोण आवडतं हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि म्हणून मी मागच्या याच्यामध्ये संदर्भ दिला होता, भगवंताला जो आवडतो तो अर्जुन आवडत होता. का? तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. यावर खूप बोललेलो आहे. प्रेमाचा पुतळा पाहिजे त्याला भगवान आपलं म्हणतात. तुम्ही भगवंताला आपलं मानलं म्हणजे भगवंत तुम्हाला आपलं मानतो, हे खोट आहे, हे बरोबर नाही. आपण भगवंताची भक्ती करायला मंदिरात गेलो, यज्ञ हवनामध्ये बसलो, पूजा पाठ करायला लागलो नित्यनेमी, म्हणजे भगवंताला आवडतोय खरं नाही. भगवंताला बेसिक काही गोष्टी आहेत भगवंताला माणूस केव्हा आवडतो.
आपण कसं ओळखायचं भगवंताला आपण आवडतो? जे लोक योगी नाहीत, ज्यांची कुंडलिनी जागृत नाही, त्या माणसाने कसं ओळखावं की भगवंताला आपण आवडतो? काही खुणा असल्या पाहिजेत की नाही? निरीक्षणांती एक गोष्ट अशी, आपल्या जीवनामध्ये आपण जगाला किती आवडतो हे पहिल्यांदा ठरवा. जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला. म्हणजे याचा अर्थ असा समजू नये की आम्हाला कोणी शत्रू असता कामा नये. शत्रू असतील, घरचे असतील, बाहेरचे असतील, काही असतील, पण कमीत कमी 12 तुमचे मित्र पाहिजेत. लक्षात घ्या, काय तुम्ही आवडलं पाहिजे. मित्र पाहिजे म्हणजे तुम्ही आलात काय, गेलात काय, काही आम्हाला परवा नाही, याला मैत्री मिळत नाही. तुमचा प्रेझेन्स आमच्या जीवनात असला काय नसला काय आम्हाला काही संबंध नाही, त्याला म्हणत नाही. आल्यानंतर ज्या घरामध्ये स्मित हास्य प्रगट होत असेल, आवत ही हर्षत नहीं, नयन नहीं स्नेह, तुलसी वहान जाइए, कंचन बरसे रैन. आवत ही हर्षत नहीं, क्या कंचन बरसे मेघ, रैन. रात्रंदिवस रैन आणि मेह. मेह म्हणजे ढग गरजणे आणि पाऊस पडणे, कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी. रैन म्हणजे रात्र आणि नयन म्हणजे डोळ्यातलं कसला, डोळ्याचा काही संबंध नाही, कारण पहिल्यांदा डोळा आला. आवत ही हर्षत नाही, नयन नाही स्नेह. निदान आपण गेल्यानंतर त्या घरात आनंदाची लहर उठली पाहिजे, नंबर 1. आणि नंबर 2, त्यांच्या डोळ्यामध्ये स्नेह, प्रेम दिसलं पाहिजे. वा वा, अहो भाग्य तुम्ही आला, नाही तर काय बोर आलं. आता किती बोर करणार कोणाला, याला काही कामधंदेच नाही. अरे घरच्या लोकांना कोणाची आवडत नाही, तुम्ही तर देवाला कुठून आवडणार? आवत हर्षत नाही. आणि जाता वेळेस ते थोडे दुःखी असले पाहिजे, थोडं दुःख झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. ही पहिली गुण आहे. आपण लोकांना किती आवडतो, किती लोकांना आपण हवेसे वाटतो, किती लोकांना वाटतं आपण घरी जावं त्यांच्या, किती लोकांना वाटतं आपण राहावं. नंबर 1. हे कधी होईल? उगाच तुमचा 3.5 हाताचा दिया कुठे डुलडुल करीत चालला म्हणजे लोक लगेच स्वागत करतील असं नाही. तुमच्याकडे काय गुणवत्ता आहे, आणि गुणवत्ता म्हणजे काय? गुणवत्ता म्हणजे ती दैवी गुणसंपदा जी प्रभूंनी तुम्हाला दिली, तुमची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय कोणी उगीच तुम्हाला बोलवत नाही, कोणी रोखत नाही, कारण ही जग सगळं स्वार्थी. तुमची आवश्यकता त्याला वाटली पाहिजे. आवश्यकता कधी वाटेल? तुमच्याकडे दैवी गुणसंपदा असेल. दैवी गुणसंपदा, तुम्ही कलाकार असू शकाल, तुम्ही लेखक असू शकाल, तुम्ही कवी असू शकाल, त्यांना त्याची आवश्यकता असेल. तुमचं नावलौकिक मोठं असेल, तुम्ही पैसेवाले असू शकता, तुम्ही धार्मिक असू शकता, तुम्ही दैवी शक्तीचे स्वामी असू शकता, किंवा तुमचा एक प्रचंड असा एक परिवार असू शकतो की तुमची त्याला मैत्री हवी आहे. याला दैवी गुणसंपदा आहे. कलागुणांचा विकास किती झालाय आणि तपस्वी जीवनांचा विकास किती झालाय याच्यावर दैवी गुणसंपदा अवलंबून, ते यावेसे वाटत.
उगीच नाते और रिश्ते त्याच्यामुळे यावंसं वाटणं खरं नाही. आहे काय तुमच्यात? लोक आम्हाला विचारत नाही काय तुमच्याजवळ, दाखवा ना 1-2 पोटलीतून काढून तुमची पोटली, तुमचा स्वभाव, तुमचे सद्गुण, तुमच्याकडे असणारे कला संपदा, काय आपल्याकडे. उगीच वाटतं आम्हाला कोणी विचारत नाही काय आहे काय, दाखवा ना, की त्यांना तुम्ही हवेसे वाटावे. हे पाहिजे पाहिजे. म्हणजे प्रभूने दिलेली दैवी सद्गुणांची ठेव जर आपल्याकडे असेल, त्याच्या आकर्षणाने स्वार्थी भुंगे आपल्याला विचारते किंवा जग आपल्याला विचारते. म्हणजे त्याचा सुगंध दरवळेल, तुम्ही हवेसे वाटा. लक्ष्मीपती असो की सरस्वतीचा पुत्र असो, त्याला लोक विचारतील. ज्याचा मान सन्मान सगळीकडे आहे तो दैवी गुणसंपदेचा मान सन्मान, हे लक्षात घ्या. म्हणजे मग तो जगाला आवडतो. म्हणजे आपण आपल्याजवळ काय आहे ज्यामुळे जगाने विचारावं, आणि जग खरंच विचारत असेल तर दैविक कृपा आहे. दैविक कृपा आहे. आवडतो की नाही अजून गोष्ट वेगळी, पण दैविक कृपा अगोदर असावी लागते. ती असेसमेंट कशी करायची ती सांगायची. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या सहवासात लोकांना आकर्षित करू शकतो. आता हे तुम्ही घरी जाता, कोणाच्या तुम्ही जाता स्वतः, आता लोकांना वाटलं पाहिजे तुमच्याकडे या. तुमचा सहवास हवा. एखाद्या मुलीच्या मागे का लागतात? सुंदर मुलीच्या मागे कुरूप नाही. सौंदर्य प्रभूचं देण, भले ते वाईट नजरेने लागो, पण दैवी गुण संपदा आहे. हे लक्षात घ्या. ज्या कला गुणांमध्ये प्रभूचा वास निवास असा दिसत असेल, तिथे तुमच्याकडे अट्रॅक्ट लोक होतील, तुमच्याकडे आकर्षित लोक होतील. विशेषत्वाने प्रभूची झलक ज्यामध्ये दिसेल त्या ठिकाणी लोक आकर्षित होतात. त्याला प्रभू कृपा समजायची. प्रभूनं देण दिलेली गिफ्ट, गॉड गिफ्ट आहे. 4, आता थोडं पुढे सर. पुढे असं की तुमच्या जीवनात यशच येत चाललेलं आहे. प्रभूची कृपा. म्हणजे आपल्या कुवतीपेक्षा, आपल्या क्षमतेपेक्षा, आपली बुद्धीपेक्षाही प्रभू जास्त देत चाललेला आहे. प्रभू कृपा आहे. बरे पूर्वजन्माचे पण आहे प्रभू. नंतरची गोष्ट, प्रभूचं प्रेम आहे. हे कसं समजावं? प्रभूला तो आवडतो, हे जगाला आवडतो म्हणून प्रभूला आवडण्यास पात्र होतो, एवढं समजायचं. त्या इतक्या गोष्टी. आता ज्या गोष्टी सांगितल्या, प्रभूला आवडण्यास पात्र तुम्ही झाला, मग भक्तीच्या वाटेने तुम्ही निघाला. समजा कर्मकांडांच्या वाटेने निघाला. योगी नाही, अजून सिद्धगुरू मिळालेले नाही. कोणी भजन करतं, कोणी कथा कीर्तनामध्ये भाग घेतात, कोणी कीर्तन करतात, कोणी कीर्तन ऐकतात, कोणी यज्ञ हवनामध्ये भाग घेतात, कोणी गायत्री जपामध्ये भाग घेतात. हे कर्मकांडांचे सगळे प्रेम.
त्याच्याही मध्ये तुम्ही हवेसे वाटायला लागले सर्वांना की प्रभू कृपेस पात्र होऊ शकता. पात्र झालाच नाही म्हणत मी. आता प्रभूला आवडायला लागले, तुम्हाला प्रभू आवडायला लागला, कशी खूण ओळखायची? आता प्रभू कृपेचे तुम्ही पात्र झाला यात पुन्हा सांगितले. ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज, तुम्हाला प्रभू आवडतो. ही दुसरी स्टेज. दुसरी स्टेज मध्ये काय काय येतं? तुम्हाला प्रभू आवडतो म्हणजे रात्रंदिवस तुमच्या दृष्टी समोर प्रभू आहे. प्रतिभा प्रयोग आपला प्रभू समोर आहे तुमची. अखंड प्रभूचं ध्यान आहे, अखंड प्रभूचं चिंतन आहे, अखंड नामाचं स्मरण आहे, अखंड प्रभू समोर आहे. आपले काही प्रयोग जे जे भेटले भूताचे सर्वार्पणाचे तो गिरवतोय. प्रभू समोर आहे. इफेक्ट काय, त्याचा परिणाम कसा दिसला पाहिजे शरीरावरच्या भक्ताच्या? नेहमी आनंदी असला पाहिजे, नेहमी प्रसन्न असला पाहिजे, दुःखातही केव्हाही हसत नको. त्या साधूकडे गर्दी होती पहा. खरं म्हणजे दुःखी असतात पण तुम्हाला पाहिलं की ते हसतात आनंद. त्यांच्या आनंदाच्या आकर्षणामुळे आपण जातो. ते महान नट असतात, मुळात ते आनंदी आहेत असं समजू नका. महान नाटकी एकांतात पहा जरा मायक्रोस्कोप करून, ते एकांतात बसल्यावर कसे चेहरे पडलेले असतात. ते आनंदी असतात. तुम्हाला वाटतं की वा वा आनंद प्रसन्नता यांच्याकडून पहा. अखंड आनंद, नेहमी दुःखात नाही, टेन्शन मध्ये नाही, विचारात नाही, चिंतन मध्ये नाही, चिंतेमध्ये नाही. लक्षात घ्या. आणि जे चिंतेमध्ये असतात, जे चिंतनामध्ये असतात, चिंता आणि चिंतन मध्ये फार फरक समजू नका. चिंता आणि चिंतन मध्ये फार फरक नाहीये. टेन्शनच आहे ते. चिंतन करायला व्हायब्रेशन्स आहे, गती लहरी आहे, भ्रमलहरी आहे, अज्ञान लहरी आहे, शब्द लहरी आहे. म्हणून चिंतन, चिंता, अजून दुःखी चेहरे, मरेल चेहरे, मरत नाहीत म्हणून जगणारे चेहरे, पाहिल्यानंतर भाकरी जाणार नाही असे चेहरे, हे लोकांनाही आवडत नाही, बायकोलाही आवडत नाही. काय मर्दियांसारखी बसलत म्हणते ती. असे दुःखी कष्टी असे चेहरे, न प्रभूची कृपा आहे यांच्यावर, न जगाची कृपा आहे, न प्रभू कृपेस पात्र आहे, तर आवडण्याचा प्रश्नच नाही. यांना प्रभूही आवडत नाही. कारण प्रभू जर आवडत असता, यांचं जे नाटक आहे मंदिरात जाण्याचं, मस्जिदीत जाण्याचं, पूजा करण्याचं, हे नाटक आहे. खरी यांना भूक प्रभूची नसते. हे इन्व्हॉल्व आहेत संसाराच्या विषयांमध्ये, आणि यांना प्रभू हवाय ते दुःख कष्ट निवारणार्थ. एक टूल्स म्हणून, हत्यार म्हणून प्रभूचा यांना उपयोग हवाय. म्हणून भक्त होऊ शकत नाही. नाही कृपेस पात्र आहे. लटकलेले चेहरे पाहिले म्हणजे ओळखा काय प्रभू कृपा चालली यांच्यावर. मुर्दा केव्हाही त्यांच्या घरी जा, माझं पोट दुखायला. अति आधी कशाला तुमच्या घरी? तो माणूस आलाय, त्याला आनंद तुमच्याकडून मिळतो. माझं डोकं उठलं, माझे हातपाय फुटायले, ती म्हणते जाते जरा काम. आपलं दुखणं समोर मांडतात. प्रभू कृपा नाही. केव्हा का मला टेम्परेचर आहे, खोकला यायला,
त्यांच्याकडे गेल्यानंतर दुखण्याची लिस्ट एक समोर येते आपल्या. तर याला म्हणतात प्रभू कृपेस पात्र नाहीत, उलट अपात्र आहेत प्रभू कृपेस, भले ते भक्त असोत की कोणी असो. आणि अखंड प्रसन्नता जर असेल दुःखात आणि सुखात, कशाही कुठल्याही परिस्थितीत, त्यावेळेस समजायचं याच्यावर प्रभू कृपा आहे. एक. नंबर 2, नंतरची गोष्ट, प्रभू कृपेस पात्र झालाय, अखंडित प्रसन्नता आहे, आनंद आहे, लोकांना आवडतोय, आणि आध्यात्मिक प्रयोग वैज्ञानिक रीतीने चाललेले आहेत. समजायचं याला प्रभू आवडायला, इतक्या गोष्टी फिट असेल तर याला प्रभू आवडायला. प्रभूला आवडायला इकडे गोष्ट वेगळी. याला प्रभू आवडतो. हा दुःखातही डगमगत नाही, संकटातही डगमगत नाही. ठेविली आनंद तैसीची राहावी अशी तिची प्रभाववृत्ती आहे. प्रभू काही नको मला फक्त तू हवा आहे. समजायचं याला प्रभू आवडतो. केव्हाही देवभान विसरू शकतो. पोथीत, पुराणात, मंदिरात, देवदर्शनात देवभाव मधून जातो. किंचित वैराग्याची झलक निर्माण होते. संसारात तो रममान होत नाही. समजायचं प्रभू आवडायला. केव्हाही प्रभूसाठी काही सोडण्याची तयारी आहे. प्रभू आवडायला. आणि प्रभूला भजणारे लोक याला आवडायला लागले की समजायचं याला प्रभू आवडायला. प्रभू कृपा पहिली स्टेज, प्रभू आवडणे दुसरी स्टेज. आता प्रभूला तुम्ही आवडणे तिसऱ्या स्टेजकडे. तिन्ही स्टेज सांगून चालू. आता प्रभूला तुम्ही आवडणे ह्या स्टेज मध्ये मात्र ह्या स्टेज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर अंतर्भूत पाहिजेत. पण प्रभूला आवडायला त्याची पहिली खूण सिद्ध गुरु भेट. सिद्ध गुरु भेट तुम्हाला झाली, तुमची कुंडली जागरण झाली की समजायचं प्रभूला तुम्ही आवडायला लागले. म्हणून सिद्ध गुरु प्रभू पाठवतो. हे प्रभूचं देणं आहे सिद्ध गुरु. मग भले पूर्वजन्मीचं तुमचं सत्कर्म असेल, पुण्य असेल, की ह्या जन्मीचं थोडं फलित झालेलं असतं. बहुतेक पूर्वजन्मीच असतं. पूर्व पुण्य फळा आले आज म्या देखिली पाऊले, किंवा ह्या जन्मीच. प्रभूला तुम्ही आवडायला लागला, प्रभूने तुमची निवड केली सिद्ध गुरु पाठवल्यानंतर. प्रभूला आवडायला लागलात म्हणजे प्रभूला लगे प्रेमाचे पुतळे भासतात असं नाही. प्रभू आवडीच्या दालनात प्रवेश केलाय. सॅटेलाइट पृथ्वी भोवती फिरायला लागलाय, चंद्राच्या बाजूला फिरायला लागलाय, पण अजून चंद्राच्या परिघात गेलेला नाही, देवाच्या परिघात गेलेली नाही. मग तुम्ही साधना कशी करता, साधन कसं करता, पापाचे डोंगर कसे घालवता, देहशुद्धीचे प्रयोग करून कायम स्थिती कशी ठेवता, योगाग्नीचा स्तर किती वाढलेला आहे, याच्यावर साधकांचा खेळ अवलंबून, भक्तांचा खेळ अवलंबून. भक्तासा गोपिकांसारखी तळमळ किती आहे, हनुमंतासारखी तळमळ किती आहे, मीरेसारखी प्रचंड ओढ किती आहे, शबरीचं आकर्षण किती आहे, शबरी सारखं, याचं असेसमेंट घ्यावं लागेल. आपल्यावर ओळखायचं प्रभूला आवडायला का. म्हणजे आपण प्रभूला आवडायलो. आणि व्यवहारामध्ये कसं दिसावं,
व्यवहारामध्ये ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, त्यावरी विश्व कृपा करी, त्यावरी विश्व कृपा करी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. किती माणसं दुश्मन असले तर हळूहळू ते दुश्मनी विसरतील असं झालं पाहिजे. प्रभू कृपेचा भरतो आला किंवा प्रभूला तुम्ही आवडायला लागले तर जगाला इतके तुम्ही आवडले पाहिजेत प्रभूला आवडायला लागल्यानंतर की विश्वाने स्वतःहून तुमच्यावर कृपा केली पाहिजे. म्हणजे कशी सांगते आता व्यवहारात तर सांगावं लागेल. तुमची परिस्थिती घसरली. आपल्या फ्रेंड सरांचं उदाहरण आहे. 2 पोरींचं लग्न, पैसे 50,000 होते. 25,000 त्यांनी डिपॉझिट तोडून आपल्या योगदानाला दिली. मी नको म्हणालो, पोरींचे लग्न नाही म्हणे सर, पुन्हा देणं होणार नाही. स्वतःकडे 50,000 आहे, 2 पोरीचं लग्न काढलं, 2-3 लाख हुंडा ठरवला, पुन्हा कुठून आणायचे. एका मॅनेजरकडे गेले बँकेत, देईल की नाही म्हणून परत आले. तो मॅनेजरच घरी आला, तुम्ही आले नाहीत म्हणे. त्यानंतर काही मित्र गेले चेकबुक घेऊन, तुम्ही मागणार नाही, आम्ही पैसे देतो, नंतर तुम्ही द्या. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी. त्यावेळेस तशी मनस्थिती होती, आता ऐकणे माहित नाही. आता सुद्धा काही सांगत नाही कोणाच. प्रत्येकाला असेसमेंट घ्यावं, फक्त एक लाईन सांगून चालतं. ज्यावेळेस प्रभूला काही नसताना प्रचंड दिलं, त्या प्रभूला घ्यावं लागतं. तो आवडतो. काही नसताना देखील काहीही देण्याची तयारी असलेला माणूस प्रभूला आवडतो. प्रभू त्याला साह्यार्थ कुठूनही लावतो. विश्वातली लोक कोणीही तुम्हाला मदत करायला समोर येत नसतील तर आपण प्रभूला आवडत नाही. खूप आहे. भले तुम्ही साधक असा, भले तुम्ही जंत असा की संत असा, पुढे येतात. आम्ही साह्यार्थ उभे राहतो. अरे जंगलात जरी असाल ना, तिथे देखील तुम्हाला मदत मिळेल, तिथेही मदत मिळेल. एक घटना आठवते मला. RSSच्या एका व्याख्यानाला मी गेलो, नांदेड जिल्ह्यातल्या अगदी लांब एका कुठेतरी, तिथे ते दिसलंच नाही, कुठेतरी गाव चुकलं. एकटाच होतो. एका झाडाखाली येऊन सडकीवर बसलो. स्टँड नव्हतं, काही नाही. कधी गाडी यावी म्हणलं बाबा, दुपारची वेळ. एक मोटरसायकल स्वार 1 तासानंतर गेला, मला पाहिल्यानंतर पुन्हा परत गेलेला परत आला. म्हणजे चला साहेब, मी तुम्हाला सोडतो, गाडी इथे नाही. मला अजून आठवत होतो प्रसंग. देगलूर साईडला मी कधी कोणाशिवाय जात नाही, पण त्या दिवशी कसा गेलो काय माहिती. आणि म्हणे तुम्हाला ओळखतो, तुम्ही वकील साहेब आहेत म्हणले परभणीचे. म्हणलं इकडे कसे आले साहेब? आणि मग त्यांनी रेल्वे स्टेशनवर आणून सोडलं आणि रेल्वेने मग मी इकडे आलो. कोण कधी कामी दिल्लीलाही आम्हाला अनुभव आले चमत्कारी. कळंबरकर आले का नाही, ते डोळेच घेऊन बसले. दिल्लीला रात्री 11 वाजता आम्ही शोधायलो कुठे उतरावं. एका जणाला सहज विचारलं, म्हणजे तुम्हाला नाही सापडणार बिर्ला धर्मशाळा. मी येतो म्हणले बरोबर. कितीतरी किलोमीटर तो आमच्या बरोबर आला, उतरला. मी लग्गा लावतो म्हणले. रूम नाही म्हणाले ते, त्याने रूम देविली. म्हणला तुम्ही कसं जाणार? मी कसंही जाईल म्हणले. 11ची वेळ आली.
तुम्ही चिंता करू नका. दिल्लीमध्ये आणि दिल्लीच्या बाहेर ज्यावेळेस निघालो बद्रीनारायणकडे जायला तर रस्ता सापडला. ती रात्र होती. असाच एक जण भेटला. म्हणजे तुम्हाला रस्ता नाही सापडणार, मी बसतो तुमच्याबरोबर. आम्हाला सोडत तो कित्येक किलोमीटर गावाच्या बाहेर अगदी निर्जन वस्तीत आणून एका साईडला म्हणला, आता तुम्ही जा. म्हणजे तुम्ही कसे जाणार, आम्ही तुम्हाला पैसे देतो नाही. कोण होते, काय होते माहिती, कोणी कोण कधी कशी मदत करील सांगता येत नाही. आणि ज्यावेळेस अशी अकस्मात मदत येते, आपल्या स्वप्नात नसते, आपल्या कल्पनात नसते आणि आपलं काम होऊन जातं. ज्याचा सकाहारी त्यावर विश्व कृपा करी. भगवान शंख चक्र गदा पद्म घेऊन येत नाही मदत करायला. जे जादूची छडी सुई, अल्लाउद्दीनचा चिराग, कुठल्या तरी माध्यमातनं तो मदत करतो. तो माध्यम निवडतो, त्याच्यातनं मदत करतो. कशी मदत करतो माहिती नाही. अशी मदत जर व्हायला लागली जगातनं, प्रभूला आपण आवडायला लागलो. लक्षात घ्या, एकूण आहे. आणि दुसरी खास खून आपल्या अध्यात्मातली म्हणजे ही जगाकरता सांगतोय, आपल्याकरताही कायम आहे. आणि दुसरी खास खून साधने वेळेत तुमची गती व्हायला लागली. कामविकार वाढायला लागले, क्रोध वाढायला लागला, लोभ वाढायला लागला. समजायचं प्रभू कृपाही नाही. आपल्यालाही प्रभूचं आकर्षण नाही, कामाचं आकर्षण आहे. आणि प्रभूलाही आपलं आकर्षण नाही, प्रभूलाही आपण कोण आहे. आलेली संकट नंतर प्रभू निवारण करतो. म्हणजे प्रभूला आपण आवडायला. पण त्यासाठी प्रभूला त्याच वेळेस आवडतो ज्यावेळेस सर्वस्वी आपण प्रभूवर टाकतो, काहीही मागत नाही. भिकारीपणासारखं जर कटोरे घेऊन तुम्ही मागू लागलात, तो भिकारी भक्त प्रभूला आवडत नाही. काही मागत नाही. आणि दुःख आणि सुख ऍक्सेप्ट कर. प्रभू काही दे, मला चालेल. दुःख दे चालेल, संकट दे चालेल, पण तू माझ्यापासून दूर जाऊ बस. हेचे दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. तुझा विसर होऊ देऊ नको देवा. मग कुंतीने संकट मागितली. तेव्हा द्वारकाधीश ज्यावेळेस द्वारकेला निघाले, हा पांडवांचा पाठीराखा रात्र आणि दिवस सगळ्या पांडवांच्या द्रौपदीच्या मागे. त्याला भीती नव्हती, ब्रह्मांडाची भीती नव्हती. पण ज्यावेळेस हा द्वारकाधीश कौरव पांडवांचं युद्ध झाल्यानंतर जातो, प्रत्येक जण रडायला लागले. प्रत्येक जणाला म्हणायला लागले, भगवान तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा. आपण असतो तर एक वेगळी लिस्ट दिली असते. पण त्यांनी प्रभूंनी सांगितलं मागा. कुंतीने सांगितलं संकट दे. धर्मराष्ट्र खटकन उठले. भीमाची झोप उडाली. म्हणजे तथास्तु म्हणलं तर संपलं, आत्ता तर थकलो युद्ध करून. हे म्हणले माते काय मागतेस तू, कोणाला मागते? ते हो म्हणेल. तथास्तु म्हणेल. तिने सांगितलं म्हणू दे रे, संकटाला कोण भीतो, भिडूत, पण हा पाहिजे आपल्या बरोबर द्वारकाधीश. आम्हाला संकटही मान्य आहे आणि सुख असेल आणि भगवान नसेल तर आम्हाला ते सुख शून्य होते. लक्षात घ्या, प्रभू कसा आवडतो असं पाहिजे. प्रभू नसेल आणि सर्व संपत्ती आणि सुख असेल तर आम्हाला नको ती सुख आणि संपत्ती. आणि प्रभू असेल आमच्या बरोबर तर संकटही आम्हाला झुंजण्यास आम्ही तयार आहोत, मरण्यासही आम्ही तयार आहोत. पण प्रभू तू हवाय. तर कुंती म्हणते किती संकट दे चालेल, तुला धावत यावं लागेल आमचा पाठी राखायला.
आमचं रक्षण करण्याकरिता. आणि म्हणून तू पाहिजे. ही भूमिका ज्यांची असते त्याला प्रभूही आवडतो आणि प्रभूलाही तो आवडतो. प्रभूला आवडण्याचा दुसरा टप्पा सांगतो, हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा काय? पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या भल्यासाठी भले संकट येवोत काही येवोत प्रभू मला पाहिजे. दुसरा टप्पा असा आहे, माझं काही येवो प्रभू काय कर, तू आनंदी राहा, बस मला तू आनंदी पाहिजे. आपल्या सुखाकरता नाही, प्रभूच्या सुखाकरता, प्रभूच्या आनंदाकरता. प्रभू मी जर भक्त झालो ना, तू आनंदी राहशील. प्रभू केव्हा आनंदी राहतो बरं का? प्रभू जवळ तर सगळंच आहे. त्याला भक्त जर निर्माण झाले तरच तो आनंदी असतो, आणि भक्त निर्माण नाही झाले तर तो दुःखी असतो. एक गोष्ट, त्याला भक्त पाहिजे, पण भक्त म्हणजे निस्सीम भक्त. भक्त म्हणजे सर्वस्व अर्पण करणारे भक्त. 10% भगवंताला देणारे नाही. 10% देतो, 90% माझे. दॅट इज बिझनेस. आणि काही तर 90% देत नाही, 10% देत नाही कमाईतला. ते नाही भक्त. इथे ऍक्सेप्टेड नाही. सर्वस्वता, सर्वस्वाची होळी. प्रभू तुझं तुला सगळं अर्पण करतोय. हा देहही माझा नाही, हे मनही माझं नाही, बुद्धी माझी नाही, संपत्ती नाही, संतती नाही, काही माझं नाही, सर्वस्व तुझं आहे. नुसतं म्हणून नाही, आपण म्हणतो सगळं तुझं आहे, पण दे ना. फार लबाड माणसं आपण, फार लबाड. सर्वस्व दान करतो, केलं पाहिजे. एक. आणि नंबर 2, प्रभू तू आनंदी दिसावा, तू आनंदी राहावा. आणि त्याकडे फोन केला मला काश्मीर. काल म्हणाले सकाळची वेळ, 5 स्टार हॉटेलमध्ये त्या खिडकीपाशी बसलेल्या, ओंकार दिसत होता. सूर्याची किरण उगवली, बर्फाच्छादित भूमी काश्मीरची. आणि इतकं सुंदर स्वरूप होतं निसर्गाचं. म्हणजे सरांना फोन करावा. फोन केला, मला काही सांगितलं नाही. सर मी काश्मीरहून बोलते. मी सहज म्हणालो. काल त्यांनी मुद्दाम आठवण दिली. मनातलं होतं ते तुम्ही सगळं मी पाहत होते तेच तुम्ही सांगितलं. म्हणजे सर 8-8:30ची वेळ होती ती फोनची. मी म्हणालो सुंदर सौंदर्य दिसत असेल, सूर्यप्रकाश पडला असेल, बर्फाच्छादित हिमशिखर चमकत असतील सोनेरी याच्यानं, मंद मंद हवा आणि समीर चालत असेल. फोनवर म्हणले सर तुम्ही कसं वर्णन केलं, मी जे पाहत होते तेच तुमचं वर्णन होतं. मी चाटत पडले. आणि म्हणलं आता एवढंच पहा कि जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. इतकं सौंदर्य त्या सृष्टीमध्ये जर असेल तो किती सुंदर असेल. बस ही साधना आहे. काश्मीरमध्ये तुम्ही जाल, ही साधना आहे. त्याच वेळेस त्यांना एक दिव्य अनुभव आला. पण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो एक प्रभूचं सौंदर्य. म्हणून म्हटलं प्रभूची कृपा आपल्यावर आहे कसं ओळखायचं सांगितलं. आपलं प्रेम प्रभूवर आहे कसं ओळखायचं, आणि प्रभूचं आपल्यावर आहे कसं ओळखायचं. इतका फार मोठा हा भाग मी सांगितला. पण प्रभूला ज्या वेळेस आम्ही प्रभूला आवडण्याचे पुढे 3 टप्पे सांगितले. पहिला टप्पा हा सर्वस्व अर्पण. दुसरा टप्पा हा की कणाकणामध्ये प्रभू दिसतोय.
जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. बस अखंड काही पहा प्रभू माहिती दिसते. त्यावेळेस प्रभू साधनेमधून तुम्हाला आपल्याकडे ओढतो. आपल्याकडे साधनेतला ऍक्च्युअली अनुभव ज्यावेळेस हे ब्रह्मरंगाचं वर ओढल्या जातं. अनेक जण ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस प्रभू प्राण आणि बुद्धी वर ओढतो. समजायचं प्रभूला त्यावेळेस तुम्ही आवडायला सुरुवातच आहे. लोक घाबरतात, हे असं ओढल्यासारखं. प्रभूच्या धारणामध्ये गेल्यानंतर प्रभू तुम्हाला ओढतो. हा भक्ती योग आहे. तुम्ही प्रभूला ओढता हा भक्ती मार्ग. तुमच्यावर प्रभूची कृपा आहे हा अजून खालचा मार्ग आहे. आणि तुमच्यावर प्रभूची कृपा नाही सप्लाय. सगळ्या प्रकाराने मी फार विस्ताराने एक गोष्ट सांगितली, फार विस्ताराने सांगितली. आणि भगवान म्हणतो, इथे भगवान म्हणतात अर्जुना जो मला आवडतो, म्हणजे कुठल्या स्टेजचा माणूस भगवंताला आवडतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. जो मला आवडतो, तुम्हाला प्रभू आवडतो म्हणून तुम्ही प्रभूला आवडता हे खोट आहे. मी सगळ्या उदाहरणांनी सांगितलं. प्रभूला आवडीच्या देखील 3 स्टेज. भक्तांना कृपा पुरवणं पहिली स्टेज. भक्तांना सहाय्य करणं पहिली स्टेज. भक्ताचं रक्षण करण्याकरिता माध्यम उभे करणं दुसरी स्टेज. आणि भक्ताला खूप त्रास होतोय, भक्तांना स्वतःच धावलं पाहिजे तिसरी स्टेज. आणि अवतार घेणं चौथी स्टेज. आवडीचे माध्यमातला 1 by 1 अशा 4 स्टेजेस आहेत. प्रभूला तुम्ही आवडता त्याच्या 4 रेंज आहेत, 4 स्टेप्स. ज्या प्रभूला स्वतःला शिव्या द्या, प्रभू तुम्हाला काही करणार नाही. अरे विठ्या माईच्या कारट्या. काय जनाबाईंनी शिव्या दिल्या, काय तुकारामांच्या जिजाबाईंनी शिव्या दिल्या. हसतो. पण भक्ताला जर तुम्ही छळलं, त्याची निंदा केली, त्याला छळलं, तो कधी सरकत. लक्षात घ्या, कधी सरकत. म्हणून येशू ख्रिस्त पहा खिळे मारत असताना सारखे म्हणत होते प्रभू यांना माफ कर. आणि मनातून सांगत. पण ज्या वेळेस भक्त काही झालं तरी प्रभू यांना माफ कर म्हणतात, त्यावेळेस असं गृहीत असतं की प्रभू माफ करणार नसतो. प्रभू माफ करणार. म्हणून म्हटलं की प्रभूला कधी आवडतो त्याच्या 4 स्टेजेस. म्हणून आपण विस्तारानं हा आज भाग पाहिला. प्रभूची कृपा कशी ओळखायची आपल्यावर आहे. म्हणजे आपल्यावर म्हणजे योग मिळालेल्या आणि योग न मिळालेल्या दोन्ही लाईनवर मी बोललोय. त्यांनी कशी ओळखायची प्रभूची कृपा आहे. नंतर नंबर 2 मध्ये आपल्याला ओढ प्रभूची आहे हे कसं ओळखायचं. आपल्याला प्रभू आवडतो कसे कसे प्रकार आहेत ते सांगितलं. आणि प्रभूला आपण आवडतो त्याच्या 4 स्टेजेस सांगितले. पक्क्या खोलात हृदयाशी बांधा. आणि प्रभू साह्यात स्वतः धावतो.
ज्यावेळेस भक्तांचं पाणीपत होत असेल, भक्तांचं रक्षण करण्याकरिता कोणी नसेल, त्यावेळेस प्रभू स्वतः अवतार घेतो, अवतीर्ण होतो. ते वेळी आपुल्या चेनी कैवारे, आपुल्या चेनी, आपुला, मला जो आपुला वाटतो तो कोण वाटतो? त्या उदाहरण सांगितलं, तू प्रेमाचा पुतळा, प्रेमाचे पुतळे भक्त जर या पृथ्वी तळावर असतील आणि त्यांना जर त्रास होत असेल आणि तो त्रास इतका अधर्मशिगेला पोहोचला असेल, तिथे मरणार असतील, त्यावेळेस प्रभू अवतार घेतो. जब जब प्रभु लेई शरीरा, तुलसीदास, जब जब होय धर्म की हानी, ते वेळी आपुल्या चेणी कैवारे, आपुल्या चेणी, आपुल्या चेणी कैवारे, मला जे आपले वाटतात. प्रभूला तुम्हाला आपले वाटले म्हणजे आता सांगितलं सगळं डिटेल. म्हणून आपल्याकडे बोट वळवा, आपण कुठल्या स्टेज मध्ये, किती अविश्वासी आहोत, किती अविश्वासी आहोत, किती आपल्याला विश्वास. म्हणजे आपल्या लाईनवर जर विचार करायचा की गुरुकृपा झाल्यानंतर, बाप्पासाहेबांसारख्यांची सिद्ध कृपा झाल्यानंतरही आपण अविश्वासी असो, आपली स्टेज काय? गुरुनी दाखवलेला मार्गच आवडत नाही, त्यांनी सांगितलेले शब्दही आवडत नाही, त्याची पद्धती अजून आवडत नाही, आपली स्टेज काय? आणि देवाच्या मागे लागला, स्वप्नातही देव रक्षण करणार नाही.